मनापासून आभार. हार्दिक नावाने टाकली ना वरती स्वागत. एका बाजूला पण पाहतोय दीपेश इलेव्हन विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला ओम साई विरातन. या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती आपण वैभवला पाहतोय. चतुर्चालक वैभव एका बाजूला. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी इनफिल्ड वरून त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन ऑफर केलं होतं. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. टॉप बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली अनिकेतच्या दृष्टिकोनातून. टॉप बॉलने सुरुवात त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली, अगदी जो तुम्ही बरोबर उल्लेख केला, चांगल्या पद्धतीने इथे सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पहिल्या बॉलला जिथे सोडलं होतं पुन्हा एकदा दुसरा बॉल तिथून घेऊन आले. पुन्हा एकदा 30 लाईन ऑर लेंथ डॉट बॉल. ही बॅटल चांगली रंगणार आहे कारण दोन्ही टीमचा जर विचार केला तर बॅटिंग मध्ये थोडीशी विकनेस आहे परंतु बॉलिंग मध्ये कुठलीही कमी नाहीये. परंतु सध्या तरी आता कोण कोणावरती भारी पडणार हा एक मोठा प्रश्न आहे कारण दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक मजबूत आहे. आता हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय शॉर्ट लेगला. एक रन कंप्लीट केला आणि एकेरीवरती संतुष्ट लागणार. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा केलेटिगिरी झालाय आणि 3 चेंडूंनंतर धावा झाल्यात फलकावरती एक धाव फलकावरती लागले गेले. स्ट्राईक देखील रोटेट झालाय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. आता 4 षटकांचा मॅच आहे. तुमच्याकडे भरपूर वेळ नाही की तुम्ही या मॅच मध्ये स्वतःला वेळ देऊ शकता. 4 षटकांचं ज्या वेळेला क्रिकेट असतं त्यावेळेला थोडंसं हाणामारी आक्रमण या पहिल्या षटकापासून तुम्हाला घेऊन याव्या लागतात. सध्या बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 1 रन. चौथा बॉल. इथे देखील फटका बराच काळ हवे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि संपलाय कल्पेश सारख्या मोठ्या फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. धक्का पहिला विठ्ठलवाडी या संघाकरिता गॉम. बघा महत्वाचा इथून तुम्हाला मेसेज देतोय. फिल्डिंग करणारी टीम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो खेळाडू आहे त्यानं टी शर्ट नाही घेतली तुम्हाला 2 रनची पेनल्टी इथून कंपल्सरी आहे. नियम हे सगळ्यांना सारखे आहेत. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटला आता हलक्यात घेऊच नाही. टेनिस बॉल क्रिकेट 7 समुद्रा पलीकडे गेले. त्या अनुषंगाने आपण पाहतायत जिथे तुम्हाला 2 रनची पेनल्टी आहे तुम्हाला कंपल्सरी टी शर्ट घालूनच खेळायचं आहे. या षटकानंतर तुम्ही टी शर्ट आता अरेंज करून ठेवा. वेळ घेऊ नका. मॅच चालू ठेवा. या षटकानंतर त्या मॅचची टी शर्ट तुम्हाला घालायची परंतु 2 रनची पेनल्टी ही तुम्हाला इथून दिलेलीच आहे. येस रूल्स अँड रेग्युलेशन फार इम्पॉर्टंट आहेत आणि ते फॉलो करणं तुमचं देखील आद्य कर्तव्य आहे. आणि ते त्या 2 रन्स ऍड केल्या जातील पेनल्टीच्या माध्यमातून. आता 1 रन देखील मिळेल. 5+1 एकूण 2 रन्स या बॉलवरती मिळत आहेत आणि या 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती 5 नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये आकाशने चांगली बॅटिंग केली होती. आता या मॅच मध्ये ती सूत्र पुन्हा एकदा हातामध्ये घ्यावी लागणार आहे कारण समोर देखील एक मोठा बॉलिंग अटॅक आहे आणि ते बॉलिंग अटॅकच्या अगेन्स्ट आता 2 हात करायचे आहेत. उत्कर्ष सर. निश्चित स्वरूपात 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत 5 या धावसंख्येवरती आयुष पाटील आमच्या साथीने आफ्टर डिनर अतिशय चांगलं गुणलेखन. अगदी कम्प्युटर चुकेल परंतु आयुष पाटील नाही या वेळेला. फटका खूप चांगला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकांना कुठेही हलावं लागलं नाही. फक्त जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देताय की काय. फलंदाज बाद. धक्का पहिला. सुरुवातच इथून खऱ्या अर्थाने डगमगती झाली परंतु येणारे 3 इथून देखील षटक बाकी आहेत. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
फलंदाज वैभवच्या माध्यमातून हवा तसा तरीकेने फॉलो झाला नाही. पोझिशन चांगली होती परंतु त्या बॉलला आणि त्या लेंथला फॉलो करता आलं नव्हतं. तो ट्रॅप जो रचला होता तो देखील सक्सेस झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील गणेश म्हात्रे साहेब येथे आलेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला आहेत 50 रुपये आणि ते सांगतात की बंडल घेऊनच आलोय बघा. इथून त्यांनी आता हे सगळे कॅश काढलेली आहे. ते ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी म्हटलं की जिथे लात मारणार तिथे पाणी काढणार. आता आम्हाला पाण्याची गरज आहे तर तो पाणी तुम्ही आणतील का, ही प्रश्न आहे तेवढा महत्वाचा. पहिल्या षटकाचा खेळाडूगिरी संपन्न झाला. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणखीन एक मोठा माइलस्टोन कंप्लीट झाला. तब्बल 14,000 सबस्क्रायबर्स त्यांचे पूर्ण झाल्यात. त्याबद्दल हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. गौरवजी पाटील, प्रथमजी जाधव त्याचबरोबर तुषारजी कुर्ले, संपूर्ण टीम आपलं अभिनंदन. 14,000 सबस्क्रायबर्स तरीके कंप्लीट झाल्यात. आणखीन एक माइलस्टोन गोल्स कंप्लीट केले जात आहेत त्याबद्दल आपले अभिनंदन. जावत मॅचच्या दिशेने बॉलिंग ट्रॅक वरती अभि तरीके दाखल झालाय. पहिलाच बॉल बॅटची कडा तरीकेने घेतली होती. शॉर्ट लेग मध्ये फिल्डर तरीकेने होते. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 7 रन धावफलकावरती. अगदी गौरव आहेत आणि आता ते खुश असतील की एक सुरुवात केलेली 6 सीटरच्या नावानं सुरुवात करताना कुठलाही विचार केला नाही की प्रेम मिळेल नाही मिळेल. सुरुवात प्रामाणिक होती. प्रामाणिक सुरुवातीला फळ देखील आता खऱ्या अर्थानं कष्टाचं फळ तिथे आलं. नो पेन नो गेन. तुम्हाला मेहनत करावीच लागते आणि आज 14,000 सबस्क्रायबर 6 सीटर परिपूर्ण करतात. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. गौरवजी, येणाऱ्या काळात 14,000 पर्यंत जी आता झालेली सुरुवात आहे ती 1 लाखापर्यंत लवकर होईल यामध्ये तरी मात्र शंका नाही. तुम्हाला भरपूर शुभेच्छा. इथे आपण पाहतात हॅट्रिक विकेट करिता 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओमसाई विराथनच्या खेळाडूंना किरण कारभारी सर आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने किरण कारभारी सरांचं क्रिकेट प्रति एक वेगळं प्रेम आहे. यावेळेला लॉफ केल्या बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत. झाली चुकी आणि बॉल इथून आपण पाहतायत कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 रन परिपूर्ण देखील झाले. हार्दिकजी, धावसंख्या जर तपासून पाहिली तर 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 9 रन. 9 धाव फलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये जो कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीनं बॉलला कलेक्ट केलं आणि चांगला थ्रो देखील होता असताना पाहायला मिळाला. 9 धावा स्कोर कार्ड वरती 3 बॉलचं केलं आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये. अभि बॉलिंग ट्रॅक वरती मागील ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने आपण गोलंदाज अनिकेतला पाहिलं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना या ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय आणि मागच्या 3 बॉल मध्ये मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. आता हा देखील वेगाने टाकलाय. पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला शतशत तरीके उपस्थित आहेत. त्यांना बीट करून बॉल सह सीमारेषा पार. भूपेश यांच्या स्वागताकरिता चौकार. गणेश शेठ यांच्याकडनं आपण पात्यात आलेले आहेत 50 रुपये. शेठ लावलं की नाव खऱ्या अर्थानं आपण पात्यात छाती 2 इंच बाहेर यायलाच पाहिजे आणि खऱ्या अर्थानं गणेश शेठ यांच्याकडनं आहेत 50 रुपये कॅश प्राइज साठी. बॉल फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली. यस टेकन. फलंदाज बाद. गॉन. वरती विकेट जातात. यादीच्या ओव्हर मध्ये 2 विकेट जात असताना आपण पाहिलं होतं आणि आता या ओव्हर मध्ये देखील 1 विकेट गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो ऋषिकेश. 13 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात
आणि असा हा एकमेव फलंदाज आहे या सिच्युएशन मधून, या कंडिशन मधून टीम दीपेश इलेव्हन विठ्ठलवाडी टीमला बाहेर काढू शकतो. ही क्षमता बॅटर मध्ये आता ती क्षमता दाखवून देखील द्यावं लागणार आहे. पहिलाच बॉल, बॅट स्विंग प्रचंड वेगानं, क्विक अँड फास्ट, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. इन ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 13. आता शेवटचे 2 ओव्हर्स, त्यामध्ये आता कुठेतरी ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागणार आहे आणि टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. निश्चित स्वरूपात सध्या 2 षटकांचा खेळ संपलाय. रनसंख्या फक्त आणि फक्त 13. त्या फक्त म्हणून नाही चालणार, कारण खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळामध्ये कमी धावांचं देखील क्रिकेट अनेक वेळा बहरताना आपण पाहिलेलं आहे. परंतु या मॅच मध्ये आज संपूर्ण स्पर्धेत धावा चेज होताना आपण पाहिल्या. तर त्या अनुषंगाने आता जो 12 बॉलचा खेळ आहे, त्या 12 बॉलच्या खेळामध्ये तुम्हाला इथून चांगलं क्रिकेट दाखवणं हे गरजेचीच भूमिका आहे. एका बाजूला संघ बघायला मिळतो विठ्ठलवाडीचा, एका बाजूला ओमसाई विराथन. हा संघ एकमेकांसमोर सध्या आता आपलं नशीब आजमावतात. एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल. आज जय महाराष्ट्र चिखलपाडा यांचं हे अतिशय सुंदर नेत्रदीपक आयोजन रात्रकालीन स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं रूपांतर झालं. एक स्वप्न पाहिलं होतं चिखलपाडाकरांनी की याच मैदानात, याच गावात नाईट स्पर्धा व्हायला हवी मोठी, आणि यावेळेला ते आयोजन घेऊन आले आणि पहिल्याच रात्रीत, पहिल्या प्रयत्नात अगदी आपण पाहतात सक्सेसफुल टुर्नामेंट सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात, गोलंदाज तयार. याही वेळेला बॅट स्विंग तर जरूर केली, परंतु बॉल येण्याच्या आधी त्या बॅटचा ब्लेड बंद झाला आणि बॉल जर तपासून पाहिला हार्दिकजी तर डॉट बॉलनं तिसऱ्या षटकाची देखील सुरुवात होते. मागील 13 बॉलचा जर आपण विचार केला तर मागील 13 बॉल मध्ये फक्त एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याच मोठ्या फटक्यांसाठी जो संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे आपल्या फॉर्म सोबत, त्या ठिकाणी झुंज करत असताना मैदानामध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ऋषी तर दुसऱ्या बाजूला करणला आपण पाहतोय. आता हा कमी गतीने टाकला, इथे देखील बॅटची कडा तरीकेने घेतली आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये विकेट गेले करणची. चौथा धक्का गॉन. जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची पहिली रचनी आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिली रचनेमध्ये आज खऱ्या अर्थानं जी प्रसिद्धी, त्याचबरोबर जी चर्चा या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. अग्रगण्य का बॉल मैदानामध्ये टाकला होता, परंतु इथे लेंथ आणि लाईन चांगली नाहीये. चांगल्या पद्धतीनं बॉल बाउन्स झाला, एक्स्ट्रा बाउन्स वरती फलंदाजाला बीट केलं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याच्यासाठी ते सरप्राईज देण्याचा प्रयत्न होता. विकीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज विकी तयार. याही बॉल आपण पाहतायत बेल्स इथून ब्लिंक झाले आणि अगदी पडल्यात खरे आणि फलंदाज इथून बाद देखील झालेत. 5वा धक्का. विठ्ठलवाडी हा संघ अडचणीत आणि अडचणीच्या काळात कुठलाही फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती थांबायला तयार नाही. तुमच्याकडे येणाऱ्या काळात 10 बॉलचा खेळ बाकी आहे. या 10 बॉल मध्ये येणाऱ्या काळात जर तुम्ही धावा 20 जरी केल्या ना, एक 30-35चा मॅच मजा घेऊन जाईल. संपूर्ण प्रेक्षकांना देखील तेच बघायचंय की टफ मॅच, आणि त्यावेळेला सध्या नाही झालंय. फलंदाज बाद. ऐकूया डीजे झालंय, देऊया त्यांना संधी. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट जात असताना पाहायला मिळतात. 14 धावसंख्येवरती जवळपास अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पळतला गेलाय. सुजल आणि ऋषिकेश आता या जोडीवरती दारोमदार असणार. हा देखील कमी गतीने टाकला होता. लोवर फुल टॉस डीप मिड विकेटला त्या ठिकाणी लॉफ्टी ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 15. या स्पर्धेचं जे विशेष आपल्याला पाहायला मिळतंय, सेंटर ऑफ अट्रॅक्शन मालवण ग्रुपचा जो VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश म्हात्रे असतील, हार्दिक भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर भोईर यांना पण पाहतोय, अंकुश भोईरला पण पाहतोय, राहुल पाटीलला पण पाहतोय, राहुल खरतला पण पाहतोय. एन्जॉय करतायत आणि या सेंटर ऑफ अट्रॅक्शन या स्पर्धेचं मालवण ग्रुपचा तो VIP बॉक्स.
निश्चित स्वरूपात संपूर्ण VIP पर्सन तिथे बसलेत आणि त्या मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या या मॅच मध्ये विठ्ठलवाडी या संघाची एक खडतर परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये, कारण षटकांमध्ये धावा येतच नाहीयेत. षटकामध्ये बॉल आतापर्यंत तपासून पाहिले तर 5 झालेत. इथे देखील तोही बॉल डॉट येतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपला. 18 बॉल ज्यावेळेला संपतात रणसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 15 आहेत. येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर आणखीन 6 बॉलचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक 3 षटकार जर आले तर आपण पाहतात 300 रुपये कोणाकडनं, अश्विन भाई भाईंच्या माध्यमातून आहेत 300. मारा 3 षटकार आणि घ्या अश्विन भाईंकडनं 300 रुपयाचं रोख कॅश प्राइज. ग्रुपचा उल्लेख केला होता आणि मालवण ग्रुपचे मुख्य सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपेश म्हात्रे. दीपेश म्हात्रे एक असा फलंदाज आहे, कुठल्याही सिच्युएशनला तो बॅटिंग करू शकतो आणि 6 बॉलवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम एक तारणहार विठ्ठलवाडी टीमचा ते देखील एन्जॉय करतायत आणि मुख्य सदस्य मालवण ग्रुपचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक व्हाईट बॉल जर येत आहेत तर 100 रुपयांचं कॅश प्राइज अश्विन मामा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चांगल्या पद्धतीनं लेन्थ ऑफ पिक केला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू सो मच. जबरदस्त फटका खेळला आणि तो फटका फार महत्वाचा होता. मॅच बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या 15 वरती जी थांबली होती, रुसली होती, आता त्या बॉलला हा पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय षटकारानं आणि अतिशय चांगला फटका फलंदाजाच्या बॅट मधनं आलाय. तो फलंदाज आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता सुजल शैलेश निवळ, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्याच विपक्षात ठोकलेला षटकार. चांगल्या पद्धतीने त्या फटकेला न्याय दिला. हाफ ट्रॅकरचा बॉल त्यावरती संपूर्णपणे आक्रमण. इथे देखील आता फटका बऱ्याच काळावेत. क्षेत्ररक्षक खाली आणि कॅच ड्रॉप. बॉडी लँग्वेज जे सांगून जाणार होती, आता सध्या इथे डायरेक्ट हिट लागला असता फलंदाज बाद झाले असते. शैलेश निवळ थोडेसे नाराजगी व्यक्त करतात कारण कॅच ड्रॉप झालाय. 23 धावा स्कोरकार्डवरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शैलेश निवलला आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती जो घनागती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आणि सुजलचा देखील माइंडसेट होता ठोकायचा तर टॉप चालाच आणि समोरच्या फलंदाजचा जर विचार केला तर सुजल होता एक यंगस्टर आणि यंगस्टरने आता षटकार मारल्यानंतर मी सुद्धा कमी नाहीये हे दाखवून देत असताना शैलेश मागच्या बॉलवरती पाहायला मिळाला. आता आणखीन एक चांगला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेलाय. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. धावा झाला फलकावरती 23 आणि आता DRS ऑफर केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. शैलेश निवलसाठी एक कॅश प्राइज आहे. 2 विकेट्स जर घेतले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज अश्विन मामा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. सध्या विकेट करिता कॅश प्राइज लावतात खरे, परंतु आता धावा देखील शोधायच्यात बॅटिंग टीमला. शैलेश निवळवरती ते प्रेम दाखवले सध्या मैदानाच्या फेअर बॉल. पंचांनी दर्शविले की तो तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि तो फेअर बॉल असं दर्शवतात. षटकांचा जर खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4थं षटक आणि बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 3. येणारे 3 चेंडू तेही तेवढेच महत्वाचे आहेत आणि या विठ्ठलवाडी संघाकरिता तर फारच महत्वाचे, कारण धावाच नाही आलेत. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका फसल्यात. यष्टीरक्षक बॉलच्या खाली. टिपलाय कॅच. संपलाय खेळ फलंदाजाचा. बॅटर आउट. गॉन.
नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय विकेट वरती विकेट जात आहे. सुजलच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला होता. विकेट वरती राहणं गरजेचं होतं कारण अजूनही जर आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 2 बॉल्स मध्ये रन्स बनवण्याची क्षमता ठेवणारा सुजल तो देखील आता डगआउटला परतला गेलाय. नवीन बॅटर सचिन मैदानामध्ये दाखल झाला. 23 स्कोर कार्ड वरती 23 वरती 6 धक्के मैदानावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती असताना शैलेश आपला देखील रुबाब दाखवत असताना भले पहिल्या बॉलवरती षटकार आला असेल पुन्हा एकदा कमबॅक ते मैदानामध्ये पाहायला मिळाला. आता वेग जास्त होता. 1 रन मिळेल या बॉलवरती लेग बाईसच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच एका बाजूला श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आणि विपक्षात दिव्यांश 11 नांदगडी पाडा. बोथ कॅप्टन कम टू द टॉस आणि जिथे आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आणि विपक्षात दिव्यांश 11 नांदगडी पाडा. चांगला मॅच बघायला मिळेल. शिवनेरीसाठी एकत्रित खेळणारे खेळाडू आता एकमेकांसमोर उभे राहतील. आजच्या गटातून जो संघ आपल्याला पाहायला मिळतो 4 षटकांचा खेळ देखील संपलाय. टॉस देखील कडे आपण जाणार आहोत. तोही टॉस तेवढाच महत्वाचा आहे आणि तिथे टॉस करण्याकरिता आमचे प्रतिनिधी आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ सफाळे कमी कालावधीत संपूर्ण सफाळे क्रिकेट पालघर क्रिकेटला ज्यांनी भुरळ घातली तेच हार्दिकजी. भागेश्वर पाटील सरांच्या शुभस्य टॉस आपण करणार आहोत. त्यांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांश 11 नांदगडी पाडा या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत आणि त्याचा टॉस सरिकीने केला जाईल. अश्व 11 श्रीकृष्ण चाफेवाडी आणि दुसऱ्या बाजूला दिव्यांश 11 नांदगडी पाडा या 2 टीम मध्ये टॉस आपण करतोय. भागेश्वर पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस सरिकीने केला जाईल. तर टॉस आपण करतोय. एका बाजूला अभिजित दुसऱ्या बाजूला अक्षय. हाकेच्या अंतरावरती असलेली हे 2 पाडे आणि ते 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये टॉस सरिकीने केला जातोय. यस अभिजित या ठिकाणी कॉल करतील. एका बाजूला जय महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला चिखलपाडा 2026 हा कॉइन आपण पाहतोय. कॉइन स्पिन केला जातोय. चिखलपाडाचा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस चिखलपाडा आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अभिजित टॉस तुम्ही जिंकलात काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मागील सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स झालाय त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो, चांगली बॉलिंग केली. आणि त्याचबरोबर आता बॅटिंगसाठी स्पेशली काय संकेत असणार आहेत? बॅटिंगसाठी तुषार फॉर्ममध्ये आला पाहिजे, नंतर आपण जिंकू. ऑल द बेस्ट. अक्षय टॉस किती महत्वाचा होता? टॉस सरल्यात आता बॅटिंग करावी लागणार आहे. माइंड मध्ये एक पर्टिक्युलर टार्गेट काय असणार आहे? 50+ करायचा प्रयत्न करू. 4 ओव्हरचा मॅच आहे तर बॅटिंग युनिटमध्ये असे अटॅकिंग बॅटर कोण अवेलेबल आहेत? प्रथमेश आणि प्रणय. आपल्या या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त करेल? खूप छान स्पर्धा आहे आणि आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. ऑल द बेस्ट. टॉस सरिकीने जिंकलाय तो म्हणजे दिव्यांश 11 नांदगडी पाडा या टीमने आणि प्रथमतः शतशन करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कमेंट्री बॉक्समध्ये. ऑडिओ उत्कृष्ट पाटील सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच हार्दिकजी. यस असं व्हायला हवं या स्पर्धेमध्ये. ते करू शकतात नितेश कदम देखील. अगदी इथून तसा कुठे आहे का? हा लाईटचा टॉवर आहे. पंचांमध्ये काहीतरी आता वेगवेगळ्या शैल्या यायला लागल्या बघा. महेंद्र भोईर सर देखील तसेच सडपातळ आहेत. होऊ शकतं त्यांच्याकडनं देखील. त्यांनी सरळ मी म्हणेन कॅमेरामॅनच्या स्टँडमध्ये जाऊन तो षटकार द्यावा. मॅचला इथून सुरुवात होत आहे. टोटल या मॅचची जर तपासून पाहिली तर विजयासाठी धावा आहेत त्या म्हणजेच 25 रन करायचे आहेत. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच
विकी आणि विकीच्या साथीने अनिकेत. पुन्हा एकदा आमच्या साथीनं जोडतात आमचे साथी समालोचक आणि अगदी जवळचे मित्र हार्दिकजी किडिंग. हार्दिकजी थोड्याशा धावा कमीच राहिल्या या इनिंग मध्ये, कारण 25 रन 24 बॉल हरकत नाही, तुम्ही लढू शकता, परंतु गोलंदाजी तुमची अचूक व्हायला हवी. पहिलाच बॉल जर तपासून पाहिला तर पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टम्प्स, त्या बॉलला खेळायचं होतं ऑन साईडला आणि तो प्रयत्न मी म्हणेन थोडासा चुकीचा राहिला. थोडासा ऑकवर्ड पोझिशन मध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. करण किनी बरोबर आपण शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहतोय आणि दिवेश भोईर यांचे ते परम मित्र आहेत आणि दिवेश भोईर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. इथे कव्हर ड्राईव्ह चांगला आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण दीपेश त्या ठिकाणी होते आणि दीपेशच्या माध्यमातून आणखीन एक कीर्तिमान त्या ठिकाणी रचला गेलाय. विकेट जातोय. फलंदाज विकी बॅक टू द डगआउट. गॉन. सध्या गणेश शेठ एन्जॉय करत असताना आपण पाहतो आणि कॅमेरामॅनला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत तुषार कुर्लेला. सध्या चर्चा सुरू आहे त्यांच्यामध्ये देखील. नवीन बॅटर मैदानामध्ये आता अभि दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. उत्कर्ष सर, नाण्याची एक बाजू आपण पडताळली होती, नाण्याची अजूनही एक बाजू बाकी होती आणि मागील 2 बॉल मध्ये जो खेळ आतापर्यंत राहिलाय इथे सचिनने आत्मविश्वास सोडलेला नाहीये, प्रयत्न सोडलेले नाहीयेत. तेच महत्वाचं आहे. इथून तुम्हाला प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खूप चांगल्या खेळल्यात. शॉर्ट कव्हरचे खेळाडू आहेत, ते बॉलला फील्ड करतात आणि तुर्ताच मिळते ती म्हणजे सिंगल. आता जर कधी अर्थानं तपासून पाहिलं तर स्कोर कार्डला सुरुवात होते जिथे 3 बॉलचा खेळ संपला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. कमी धावांची टोटल आहे. तुम्हाला विकेट आणि विकेट आणि विकेट हीच एक महत्वाची बाजू राहील गोलंदाजी करणाऱ्या संघाकरिता या मॅच मध्ये यायचं असेल तर, आणि ते नाही झालं तर मग थोडंसं या मॅच मधून मागे राहतील. आता इथे फॉलोइंग स्वीपचा अंदाज आणि यस पंचांकडे अपील मागितल्यानंतर ती अपील उचलून धरलाय आणि आणखीन एक विकेट. बिग लॉस. अनिकेत गॉन. इनिंग मध्ये जो खेळ आपण पाहिला होता आता सेकंड इनिंग मध्ये त्याची पुनरावृत्ती होत असताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फर्स्ट इनिंग मध्ये विकेट वरती विकेट जात होते, आता या देखील इनिंग मध्ये विकेट्स वरती विकेट जात आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर एक या धावसंख्येवरती 2 धक्के मैदानावरती लागलेत. आता हा बॉल इनफिल्ड वरून स्मॅश करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट. सुजल तडकिरे होता आणि सुजलने देखील एक चांगला झेल टिपलाय. आल्या पावली स्वप्नील बॅक टू द डगआउट. गॉन. सरचा एक गोड आवाज अर्थात निकेश भोईर यांचं मात्र हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. डीजे अमर ऑर्केस्ट्रा मध्ये आता सध्या गायक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांनी देखील केलं आणि तेच निकेश यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. नवीन फलंदाज अक्षय, जिथे धावा ठेवल्या 25 आणि तदनंतर गोलंदाजी अचूक, हेच महत्वाचं आहे. तुम्ही मागील इनिंग मध्ये जर धावा नाही करू शकले तर गोलंदाजी आम्ही चांगली करू शकतो, या सगळ्या गोष्टी घेऊन आले. जर प्रतिस्पर्धी संघाने आम्हाला बांधून ठेवलंय तर आम्ही का नाही, या सगळ्या गोष्टी दाखवत सध्या 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 1 वरती 3 धक्के लागलेत. ही खऱ्या अर्थानं आता जमेची बाजू आहे विठ्ठलवाडी या संघासाठी, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीवरती अचूकपणा दाखवली. आता अगदी शेवटचा बॉल आहे. शैलेश निवळ सारखा पॉवर पॅक खेळाडू, मागील मॅचचा तोही मॅन ऑफ द मॅच राहिला.
तोही आहे डगआउट मध्ये, परंतु या मॅच मध्ये सध्या आता ड्रायव्हिंग सीट वरती बसणारा संघ कोण, तर त्या संघाचं नाव आहे विठ्ठलवाडी. पुढचा बॉल. आता या बॉलला तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची तयारी आहे पंचांची, की हा बॉल नो आहे का. गजानन सर दर्शवतात की येस, हाईट फॅक्टरसाठी आम्ही जातोय तिसऱ्या पंचांकडे. आणि नितेशजी कदम सर, ब्रँड ऑफ टिंबी खोडावे, कुमार नितेश कदम, एक डॅशिंग अँड डायनामिक अंपायर. नो बॉल. आता हा नो बॉल आहे, म्हणजेच पुढचा बॉल. सगळं काही हार्दिकजी सुरळीत चाललं होतं, त्यावेळेला मी म्हणेन का हा चेंडू चुकीचा आला. मागच्या बॉलवरती कुठेतरी नियंत्रण नव्हतं. अतिघाई संकटात नाही आणि ती अतिघाई संकटात घेऊन जात आहे. आता ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, 5 बॉल सर्व काही व्यवस्थित, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती जास्त एफर्ट्स घेण्याचा प्रयत्न केला आणि ते थोडंसं कुठेतरी नडताना पाहायला मिळते. व्यंकुशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. आज त्यांचा वाढदिवस आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं संघ देखील जिंकलाय. आता फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉसला मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. शेवटच्या बॉलवरती फ्री होम डिलिव्हरी, षटकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात जय महाराष्ट्र चिखलपाडा प्रेझेंट चिखलपाडा चषक क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा. एक स्वप्न पाहिलं होतं गावानं, एक स्वप्न पाहिलं होतं खऱ्या अर्थानं संपूर्ण चिखलपाड्याकरांनी, आणि त्यानंतर ते स्वप्न आज सत्यात साकारतंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जिथे ही स्पर्धा आज सुरुवात देखील झाली. सध्या जाऊया या मॅच कडे, जिथे आलाय षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 रन. नो बॉलनं संपूर्णपणे या मॅचचं गणित कायापालट झालं. पुढचा बॉल. इथे देखील शरीरापासून दूर थोडेसे बाहेर आले, जागा बनवली स्वतःसाठी, रूम शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु हार्दिकजी बॉलमध्ये वेग प्रचंड होता, तो बॉल आलाय डॉट. एक चतुर चालाक गोलंदाज अर्थातच वैभव आपण पाहतो आणि तो आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि सुरुवात देखील डॉटने झाला. मागील ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिले 5 बॉल पूर्णपणे त्या ठिकाणी डॉमिनेट केलं होतं आणि प्युअर डॉमिनेटिंग होतं, परंतु शेवटच्या बॉलवरती झालेली चुकी पुढच्या 2 बॉलमध्ये महागात पडली. आता पुन्हा एकदा चान्स बनलाय, डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. अगोदरच बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये इथे खर्च होतोय. 2 रन्स मिळतील आता या बॉलवरती. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तर विजयासाठी 14 धावांची गरज. ओमसाई विराथन टीम ऑल आउट होते तर ऑपोजिशन टीमला 500 रुपयांचा त्या ठिकाणी कॅश प्राइज असेल अश्विन मामा पाटील यांच्या माध्यमातून. हा देखील यॉर्कर मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केलाय. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती 12. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अभि आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अभिने देखील या हंगामामध्ये भरपूर प्रभावित केले. जाऊया मॅचकडे. याही बॉलला फटका खेळल्या. बॉल बऱ्याच काळावे क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही. अगदी आपण पाहतात नोमान्स लँड मध्ये बॉल पडलाय आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता या सिंगलच्या साह्याने डबलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 14 वरती. जो मी मगाशी उल्लेख केला दनसार गावातून एक अनमोल रत्न ज्यांचं नाव आहे निकेश चंद्रकांत भोईर, त्यांनी मात्र या स्पर्धेला ऑनलाईन युट्यूब वरती सध्या भेट दिली आणि तदनंतर आपण पाहू शकता त्यांनी या स्पर्धेला इथे शुभेच्छा दिल्यात. गोड गळ्याचे धनी आहेत. कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि आगरी समाजासाठी ती अगदी महत्वाची बाब, आणि तेच निकेश भोईर ते या स्पर्धेला शुभेच्छा देतात. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे 3 षटकारासाठी 500 रुपये आलेत. अश्विन
भोईर साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक, विकेट 6, विकेट 4, 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर आणि आता आणखीन कॅश प्राइज आहे. 3 डॉट जर सलग टाकले गोलंदाजानं 500. श्रीकांत भोईर सर सांगतात की काय नाही, मी स्वतः देखील क्रिकेटपटू होऊन गेलोय. खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम आहे आणि ते सध्या दर्शवतात श्रीकांत भोईर सर की सलग 3 डॉट टाका 500 घ्या, विकेट हॅट्रिक घेतली 1000 घ्या, 3 षटकार आले 1000 घ्या. परंतु 3 षटकारांची आता इथे गरज नाहीये. 3 षटकार जर मारले तर ते 18 रन, इथे गरज आहे फक्त 8ची. आणि जर 3 चौकार आले तरी देखील 500. याही वेळेला फटका खेळलाय, बॉल चाललाय फाईन मध्ये आणि 1 बाउन्स न बॉल सीमा रेषेच्या बाहेर देखील जाईल. गोलंदाजासाठी देखील 3 वाईडला आहेत 300. आता इथून आगळे वेगळी बक्षिसं लागली जातात हार्दिकजी. हो नक्कीच. यादी आपण अश्विन मामा पाटील यांना पाहिलं होतं, त्यांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीनं युनिक कॅश प्राइज आपण पाहिले होते आणि आता श्रीकांत भोईर सरांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लीज जो मालवण ग्रुपच्या बरोबर बाजूला एक बाईक आहे, प्लीज आपण ती हेडलाईट बंद करा. आता सध्या धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18 रन वरती. एक चांगलं आणि जबरदस्त क्रिकेट आजच्या रजनीमध्ये बघायला मिळतं. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. याही बॉल आपण पाहतात व्हाईट बॉल. बँकेत बॅलन्स कमी, खर्च जास्त नाही चालणार. तुम्हाला इथून संसार प्रपंच अगदी मंथेंडला जर लोड यायचा नसेल तर तुमचा सुरुवातीचा काळ आहे तो कमी खर्चांचा असायला हवा. तुम्ही सुरुवातीच्याच काळाला 1 ते 10 तारखेपर्यंत पैसे संपवले तर मग शेवटचा तुम्हाला त्रास होणार आणि सध्या तेच दिसतंय. व्हाईट बॉल मध्ये धावा यायला लागल्या आणि इथे आपण खऱ्या अर्थानं पाहू शकता आता विजयासाठी कमी राहण्यात. याही वेळेला फटका खेळायचा होता, बॉल चाललाय यष्ट्यांच्या वरनं आणि तदनंतर आपण पाहतात पंचांकडे आपसुकतेनं पाहत राहिले. यष्टीरक्षक स्क्वेअर लेग पंचांकडे मागणी करतात की बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का. या सगळ्या गोष्टी नव्हत्या. पंचांनी सरळ फेटाळून लावलं आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आतापर्यंत 3रं षटक चालू आहे. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत एक. हार्दिकजी धावसंख्या फलकावरती 19. आतापर्यंतचा आजच्या रात्रीमधला सर्वाधिक मोठं कॅश प्राइज आपल्या भेटीला आहे. ते 3 षटकारांसाठी इथून पुढे जो कोणी तो फलंदाज असेल त्याला 3,000 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून. त्यामध्ये दीपेश म्हात्रे सर असतील, हार्दिक भोईर सर असतील, त्याचबरोबर राहुल पाटील असतील, राहुल घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर सागर भोईर. मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आहे. 3 बॉलवरती 3 षटकार जर का येत आहेत तर त्यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं कॅश प्राइज इथून पुढे दिलं जाईल. इथे नक्कीच हा फटका खेळला होता इनफिल्ड वरून दीपेश. आधी देखील एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला होता. 2 रन्स मिळतील आता या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 रन्स. अवघ्या जर आता तपासून पाहिलं तर 4 धाव्यांची गरज. अश्विन भाई यांनी आता एक बक्षीस घेऊन 4 रनची गरज आहे. त्या हिशोबाने सांगा आता 4 पाहिजेत. हा चौकार आला तर 200 आला वाटतं. यस आला आता 200. इथे आपण पाहतात विजयाचा चौकार. अगदी शेवटच्या क्षणाला 200ची नोट मारली आणि हरकत नाही आता ती द्यावी लागेल. जिथे आपण पाहतात अश्विन मामा आले की 4 रन पाहिजेत, करायचं काय. त्यांनी सांगितलं की 200. चुकून जर 500 बोलले असते तर ते 500 होते. 200 मध्ये आता सध्या ही मॅच संपलेली आहे आणि ते 200 रुपयाचा विजयी फलंदाज तोही आहे. त्याला देखील आम्ही बोलवणार आहोत. ते आहेत शैलेश. मॅन ऑफ द मॅच या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचला देखील सुरुवात होणार आहे. मॅन ऑफ द मॅच विकी आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 1